नमस्कार. मयुरेश घाडगे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत बेड टाईम ग्रॅटिट्यूड ॲफर्मेशनबद्दल. म्हणजेच रात्री झोपी जाण्याच्या आधी आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक विचार ऐकून का झोपी जायचं असतं ते. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपल्यापैकी खूप जणांना हा प्रश्न नेहमी पडतो की आपण सकाळची सुरुवात तर प्रार्थने करतो किंवा एखादा सकारात्मक विचार ऐकून करतो, कारण आपल्याला संपूर्ण दिवस आहे तो फ्रेश जावा, सकारात्मक जावा म्हणून. पण रात्री झोपी जाण्याच्या आधी आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स किंवा सकारात्मक जे काही विचार आहेत ते का ऐकायचे, तर तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर खूपदा असं होतं की आपण फक्त आणि फक्त जास्तीत जास्त वेळ विचार करत असतो. म्हणजे आपल्या रोजच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, दैनंदिन जीवनातल्या ज्या आपल्या रोजच्या गोष्टी असतात त्या करत असताना सुद्धा आपण खूपदा विचारच करत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आता मी तुमच्याशी बोलतोय तरीसुद्धा माझ्या डोक्यात हा विचार चालू आहे की मला पुढचं वाक्य काय बोलायचं किंवा मला जो विचार तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे तो मी व्यवस्थित पोचू शकेन की नाही. तुम्ही माझं हे बोलणं ऐकताय तेव्हा सुद्धा तुमच्या डोक्यात विचार चालू आहे. आपण खूपदा वर्तमानपत्र वाचत असताना विचार करत असतो, आपण टी व्ही बघत असताना आपल्या डोक्यात विचार चालू असतात, आपण गाडी चालवत असताना ड्रायव्हिंग करत असताना आपल्या डोक्यात कोणते ना कोणते तरी विचार असतात. अँड आय एम नॉट सेईंग की आपल्या डोक्यात प्रत्येक वेळेला खूप सिरियस विचारच असतील, खूप बारीक सारीक विचार असतील की आपल्याला दिवसभरात काय काय करायचं, आपल्याला इथे जायचं, आपल्याला हे खरेदी करायचं आहे. पण कोणते ना कोणते विचार हे आपल्या डोक्यात सतत 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 चालू असतात. कित्येकदा आपण भूतकाळातली एखादी आठवण काढून त्यावर विचार करत असतो, तर आपण भविष्य काळामध्ये आपल्याला कोणती गोष्ट करायची याबद्दल विचार करत असतो. तर एवढा आपण विचार करत असतो आणि मग तुम्हाला वाटेल ठीक आहे, पण रात्री आपण झोपी गेल्यावर तर आपण शांत असतो ना, तेव्हा तर आपलं मन शांत होईल. मग काय गरज आहे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स रात्री झोपी जाण्याच्या आधी ऐकण्याची. तर गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा रात्री झोपायला जातो त्याच्या शेवटी म्हणजेच आपण झोपी जाण्याच्या आधी आपण जो शेवटचा विचार किंवा आपण शेवटची एखादी जी गोष्ट पाहिलेली असेल, ऐकलेली असेल, तोच विचार घेऊन आपण झोपी जातो आणि आपण झोपी गेल्यानंतर स्टील आपल्या त्या विचारावरती जे आकर्षणाची शक्ती आहे ती काम करत असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ती त्यावरती ऑपरेट करत असते, जो आपला लास्ट थॉट असतो तो. मग जर तो तुमचा थॉट आहे तो एखादा सिरियस असेल किंवा एखादा गंभीर विषयांच्या संदर्भात असेल. खूपदा आपण दिवसभर सुद्धा खूप जणांना एखादी क्राईम एपिसोड्स किंवा टी व्हीवरती बघण्याची सवय असते किंवा हॉरर मूव्हीज बघण्याची सवय असते. आणि तेच जर तुम्ही रात्रीसुद्धा झोपी जाण्याच्या आधी एखादी हॉरर मूव्ही पाहिली किंवा एखादी नकारात्मक गोष्ट पाहिली किंवा एखादा विचारच तुमचा जो रोजच्या आयुष्यातला आहे जो की नकारात्मक आहे किंवा गंभीर विषयासंदर्भात आहे तो घेऊन जर तुम्ही झोपी गेलात, तर ऑफकोर्स तो विचार घेऊन झोपी गेल्यानंतर त्यावर आपली जी ती आकर्षणाची शक्ती आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ती ऑपरेट करत राहणार आहे. आणि त्यामुळे ऑफकोर्स असे अनेक परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत ते आपल्याला आपल्या शरीरावर होतात. म्हणूनच नेहमी सांगितलं जातं की रात्री झोपी जाण्याच्या आधी तुम्ही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आहेत ते ऐकले पाहिजेत. आता खूप जणांना वाटेल पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स म्हणजे काय ऐकायचं, तर तुम्ही यूट्यूबवरती आता ही माझी व्हिडिओ बघत आहात, राईट. सो यूट्यूबवरती अशा असंख्य व्हिडिओज आहेत ज्या पॉझिटिव्ह ग्रॅटिट्यूड ॲफर्मेशन्स ज्याला आपण म्हणू शकतो त्या आहेत. त्या इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा आहेत. सो दोज हू आर नॉट कम्फर्टेबल विथ इंग्लिश लँग्वेज त्यांच्यासाठी मराठीमध्ये किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओज आहेत त्या यूट्यूबवरती मिळू शकतील. आता खूप जणांना वाटेल की ॲफर्मेशन्स म्हटल्यानंतर त्यामध्ये वाक्य असतात किंवा मला सवय नाही आहे. तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला आवडेल आणि जी की मला कालच समजली आणि जी मी यूट्यूबवरतीच पाहिली ती म्हणजे आहे स्वामी समर्थांचं, श्री स्वामी समर्थांचं अथर्व शीर्ष, आणि जे की संपूर्णपणे मराठीमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा अर्थ पण समजेल आणि ज्यांना आध्यात्मिक गोष्टी ऐकण्याची सवय असते ते ऐकल्याने बरं वाटतं ते रात्री झोपी जाण्याच्या आधी ते स्वामी समर्थांचं अथर्व शीर्ष ऐकून सुद्धा झोपी जाऊ शकतात. म्हणजेच एक पॉझिटिव्ह विचार घेऊन तुम्ही झोपी जाल आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने किंवा फ्रेश तुम्हाला फील होईल. सकाळी उठल्यावर तर आपण नेहमी सगळ्यांना सांगतो की तुमच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा किंवा पॉझिटिव्ह ॲफर्मेशन सकाळचे सुद्धा असतात त्यांनी करा. पण रात्रीची सांगत आहे झोपी जाण्याच्या आधी बेडवरती ती खूप जणांना माहिती नसते किंवा माहीत असते पण माहिती नसते की ही गोष्ट आपल्याला कुठून मिळेल. तर यूट्यूबवरती अशा असंख्य व्हिडिओज आहेत की जिथे तुम्हाला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स ऐकायला मिळतील आणि एवढ्या व्हिडिओज आहेत की रोज तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ऐकू शकता आणि तुमच्या रिलेटेड तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल जास्त टेन्शन आहे, स्ट्रेस आहे त्या रिलेटेड सुद्धा पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सच्या व्हिडिओज यूट्यूबवरती अवेलेबल आहेत.
त्यामुळे आय थॉट आय शुड मेक व्हिडिओ ऑन इट, कारण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स हा विषय खूपदा आपण बोलतो. मी योगा टीचिंग म्हणजे योगा टीचर असल्यामुळे आम्ही योगा क्लासेसमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला सांगतो, पण खूप जणांना माहिती नसते की आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स नक्की का ऐकायचं आहे ते. तर यासाठीच तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.